हात जोडून विनंती करते, प्लीज प्लीज अनन्याच्या आयुष्यातून चालते व्हा. अनन्याच्या आयुष्यात मी यायच्या आधीच अभय आणि तिचे प्रॉब्लेम्स होते असं मला वाटतं. हो, पण जर तुम्ही तिच्या आयुष्यात आला नसता ना तर ते सुटले असते एव्हाना. तुम्हाला अनन्यासारख्या 10 मुली मिळतील, पण अनन्याला तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणारा अभय पुन्हा नाही मिळणार. काल अख्खं जग पुण्या मुंबईच्या रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये अडकलं, जुन्या आणि नव्याही. मग तुझा जावईच एकटा 3 तासात हजर झाला. काय तो काय उडत आला? हा, म्हणजे उडतच आलाय तो, पण कुठून ते तू शोधून काढ. आता हे अति होतंय हा ताई. मग त्यांनी गाडी का नाही आणली सोबत? ती आई यावेळेस कशी बंद पडली? आणि आता पुण्यात ती कुठे गाडी आहे? त्याची उत्तर तुझ्याकडे? हा, मला त्याची गरज वाटत नाही. तीच तर सगळ्यात मोठी अडचण आहे ना. आजारी पडल्यापासून ना फार लाडात आली आहे ती. सगळ्यांनी लाडो बनवून ठेवलंय तिला. पण खरंच अनन्या, फ्री असशील तर ये ना आज संध्याकाळी. वाटल्यास विक्रम बरोबरच ये, आम्ही घरी सोडू तुला रात्री. नक्की ये. हां, ऑफकोर्स मी नक्की ट्राय करेन. बघ, म्हणजे सहज शक्य असेल तर नक्की ये. इट वॉज रिअली नाईस मीटिंग यू. सेम हिअर. खरं तर चांगल्या माणसांनी वारंवार भेटत राहिलं पाहिजे, आणि मी तुम्हाला चांगल्या माणसांच्या कॅटेगरीत मोजतो. होप यू फील द सेम फॉर मी. माणसं सगळीच चांगली असतात, परिस्थिती वाईट असते. परिस्थिती माणसाच्या चुका झाकण्यासाठी परमेश्वराने दिलेला उत्तम शब्द आहे हा. चांगली माणसं वाईट परिस्थितीतही चांगलंच वागतात, आणि वाईट माणसं चांगल्या परिस्थितीचाही गैरफायदा घेतात. ते पेपरच्या गाडीमध्ये ती गाडी बेपत्ता आहे. मग ती गाडी कोणी चोरली, कोणी कोणाला विकली, का ती गाडी जळली, विक्रमलाच ठाऊक. बाबा, काही झालेलं नाहीये गाडीला. विक्रमनी गाडी जराशी बिघडली म्हणून मेकॅनिककडे दिली आणि दुरुस्त झाली की येईल ती. मग मला पत्ता द्या ना गॅरेजचा. हडपसर जवळ कुठतरी गॅरेज आहे म्हणता ना, पण नाही, मला उडवाउडवीची उत्तर दिली जात आहेत. नेमकं काय चाललंय कळू दिलं जात नाही. काय चाललंय तुला तरी माहिती का नाही ना? नाही, यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मी आता नाही देऊ शकत. 0 मार्क्स. आता माझा अभ्यास मलाच करायला हवा, कारण माझे हात अडकलेत ना दगडाखाली. हाऊ वाज युअर ट्रिप? मॅडम बोर नाही ना झाल्या? नाही, दॅट वॉज फन. मग आम्हाला पार्टी केव्हा? तुम्ही अरेंज कराल तेव्हा. मग तू काय सांगायला आली होतीस? विसरले, सॉरी. सर, तुम्ही तुमची गाडी गोव्यात ठेवून आला? हो, पण तुला कसं काय? त्या हॉटेलच्या मॅनेजरचा फोन आला होता. 2 दिवस झाले गाडी तिथेच उभी आहे, त्यामुळे ते लोक टेन्शन मध्ये आले म्हणून फोन केलेला. हा, मला जरा अर्जंटली यावं लागलं, त्यामुळे येताना मी फ्लाईटने आलो. एनी प्रॉब्लेम सर? देवीला जरा बरं नव्हतं. आता बरी आहे ती, पण या सगळ्या गडबडीत गाडी तिथेच राहिली. आता ती कशी काय? नो प्रॉब्लेम सर, मी गोव्यातला एखादा ड्रायव्हर अरेंज करते. आजच्या आज तो गाडी घरी आणून सोडेल. जर उर्वशी हे सगळं मॅनेज झालं तर फार बरं होईल, म्हणजे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मी तुला मागे म्हटलं होतं ना, तू जादूच्या दिव्यातली जिन आहेस. त्यात काय सर, मी फक्त माझा थोडासा कॉमन सेन्स वापरला. ताबडतोब ड्रायव्हर अरेंज कर आणि मला सांग. येस सर. माझ्याकडून तुला वेगळी पार्टी. रिअली? अँड प्लीज गेट दिस डन. आणि जरा अनन्याला पाठव. येस. जो संकटात असतो तो प्रॅक्टिकल विचार करतो, आणि तरच तो या संकटातून सुटू शकतो. नको विक्रम, प्लीज नको. सारखी सारखी आपली बाजू मांडू नकोस, कारण ती तुला छान येते कन्व्हिन्सिंगली. पण मला तर कन्व्हिन्स व्हायचं नाहीये. अनन्या, मला अभय भेटला होता. गोव्यात मला अभय भेटला होता. गुंतता हृदय